निदा खानला आश्रय देणं भोवलेलं मतीन पटेलच्या घर आणि ऑफिसवर तोडक कारवाई आहे। छत्रपती संभाजीनगर मनपाकडून ही तोडक कारवाई आहे। दरम्यान गुन्हेगारी आणि माफियांच्या विरोधात केलेल्या कठोर कारवाईनंतर उत्तर प्रदेश मधल्या बुलडोझर बाबाची पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चा आहे। हा पॅटर्न महाराष्ट्रातही पाहायला मिळतोय। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच। मास्टरमाइंड इम्तियाज जलीलच आहे। ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम म्हणजे जिहादचं बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता। महाराष्ट्र को हरा कर देंगे म्हणणारा हाच इम्तियाज जलील होता। तर त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे। आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल। तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अखेर घाण साफ करायला सुरुवात केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्याच भाषेने खऱ्या अर्थानं ते दाखवल्या जाऊ लागलं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास जागृत झाला। जी मंडळी अवैध संपत्ती जमा करून करतायत त्यांचा हिशोब करणं हे गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिका हे करते। निदा खान सारख्या अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे। म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल तर पोलिसच ठरवतात की असे आरोपी आणि त्याला शह देणारे सहआरोपी यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा। त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल। इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे। अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।